हाय, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय व्लॉग. सो सर्वात आधी मला काहीतरी म्हणायचं आहे. मी आज व्लॉग टाकला आहे. मी जे म्हणते मला व्लॉगिंग करायचे, असं करायचं, मी व्लॉग टाकला आहे. आणि शपथ सांगते, 10 दिवसापासून मी तो एक व्लॉग एडिट करते ना. मला त्याची काय बोलतात त्याला, म्युझिक जमलं ना. काय एवढा घाणेरडा एडिटिंग झालेला आहे ना, की मी काय सांगू, म्हणजे एवढा घाणेरडा एडिटिंग झालेला आहे. असं कसं मी करणार? लोक हसत असतील मला, आणि माझा नवरा बघायला तर सर्वात जास्त हसणार आहे. तुमची पण दिवाळीची साफसफाई झाली आहे का? माझी थोडी थोडी रोज चालली आहे. आणि खरं सांगते, म्हणजे एकटीवर सर्व भार पडते. आणि माणसं तर नुसते हात काढे असतात, म्हणजे कामामधून कसं हात काढायचं आहे त्यांना माहिती असते. आणि ते आलेत. एक मिनिट. तू दे ना, तू दे पप्पी दे. बस, तू दे पप्पी दे. ओ कुकुरी पप्पी दे. हाय तर कर फ्रेंड्स लोकांना हाय कर. हाय बोल. लव यू. नाही का? बाय तर कर. बाय कर. आणि काय बघायचंय? माशा. काय बघायचंय बोल. शपथ, माझी लाईफ एवढी म्हणजे घाणारडी आहे ना, की मी काय सांगू. म्हणजे मला व्लॉग बनवायचे आणि एक कॅमेरा सेटअप धडाने माझ्याने होत नाहीये. मग मला लय राग येतो. मग मला असं वाटते हट, पण जाऊ दे, पण मला आता ना करायचंच आहे. तर हे पण दिसत नसणारे बघा, मी छिलते बटाटे, आणि बटाटे छिलता तुमच्यासोबत बोलते. तर मला हे म्हणायचं होतं की मी व्लॉगिंग करायचा बोलते, ठीक आहे, पण माझ्याने ना एक कॅमेरा सेट करता सुद्धा व्यवस्थित येत नाही. म्हणजे असं माझं डोकं आहे. आणि मग मी वैतागते ना, मग मी डायरेक्ट मोबाईल बंद करून बसून जाते. अशी ही माझी सवय आहे. आणि त्यामुळे माझे कितीतरी व्लॉग्स अर्धवट राहिलेले आहेत, समजलं. पण मी ना आता काल काहीतरी ना ऑर्डर केलेलं आहे. मे बी त्याच्याने ना माझी प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होणार. आता ते आल्यावरच कळणार की खरंच सॉर्ट आऊट होते का माझे पैसे वाया जातात, समजलं. तर आता जेवणाला आहे ना, मी बनवते बटाटे फ्राय, कारण भाजीला काय नाही आहे. आणि माझा नवरा बिल्डिंगच्या खाली काहीतरी काम करत आहे. तर माझे कामं राहिलेले आहेत. तर माझ्याकडे नुसते होते बटाटे आणि भाजीला काय नाही. तर मी मस्तपैकी बटाटे फ्राय करते आणि मस्त यांना देते. सर्व खुश. बटाटे भेटल्यावर सर्व खुश होतात. म्हणजे ह्या जगात जेवढे लोक असतील ना, तर त्यांचे समजा 75% लोकांचे फेवरेट बटाटे असतील, बरोबर ना. काय सांगायचंय, खरं खोटं नाही सांगत मी. म्हणजे ब्लॉग टाकलाय, मी मगाशीच सांगितलं, ब्लॉग टाकलाय आज. काय एका धडाचा ब्लॉग नाही बनलाय तो, समजतच नाही काय करायचं काय नाही. माझा नवरा बघून हसतो मला. आणि ना मी सांगू का, मी ना काही अशा वस्तू आहेत ज्या आहे ना आज थोडेसे पेंट केलेले, तर ना ते मी तुम्हाला दाखवेन जर सक्सेस झालं तर. नाहीतर मग दाखवणार नाही. हां, मी मग दाखवते. चला आता मी ना पहिले जेवण बनवून घेते, मग आपण बोलूया, ठीक आहे. कुकी नाही आहे तोपर्यंत मी जेवण बनवून घेते ॲक्च्युलीमध्ये. मग ती आल्यावर तर काय करता देणार नाही ती. लोकांसोबत ना म्हणजे अशी ॲक्च्युली मी आहे ना विचार करते की व्लॉगमध्ये मी थोडंसं ना, तर त्याला काय म्हणतात, मी आहे ना असं विचार करते की व्लॉगमध्ये थोडं आहे ना व्यवस्थित चांगल्याने बोलू. म्हणजे ते एकदम चांगल्याने म्हणजे बोलतात ना एकदम मस्तपैकी, तसं मला बोलता येत नाही. आणि मी तसं बोलायला गेले तर माझं तसं पप्प होते की मी नक्की बोलू तरी काय. तो मला असं वाटतं की मी अशीच बरी आहे बोलताना.
तर जर काही असं निघून जाईल तोंडातून तर भुलचूक माफ करा, आधीच माफी मागून घेते. तर आता मी बनवत आहे बटाटे फ्राय करते बघा, सर्वांचे फेवरेट आहे बरं का घरी माझ्या. तर मला काय म्हणायचं आहे, 4 दिवसांनी आहे दिवाळी. तुमची तयारी झाली का? माझी नाही झाली आहे, कारण मी 4-5 दिवसाआधी साडी घेतली होती, पण टेलर मला ब्लाऊज शिवून देत नाही आहे, म्हणजे देणार नाही आहे. कारण की ऑब्व्हियसली त्यांचा पण सण आहे आणि एंड मुमेंटवर कोणी काम घेत नाही. तर तसंच आहे की कोणी काम घेणार नाही आहे. आणि माझं दरवर्षी असंच असतं, घरी कपडे असतात आणि मी एंड मुमेंटला देते, कारण की माझं म्हणजे तेवढा वेळच भेटत नाही ना की मी इथे जाऊ तिथं जाऊ सॉरी. तर मला तेवढा वेळच भेटत नाही की मी हे करू ते करू, कारण पूर्ण दिवस कामाला जा इथं जा तिथं जा मध्येच माझा जातो. तर माझं काहीच पॉसिबल होत नाही करायला. तरी मी अजून विचारलं होतं तर ते मला बोलले की पॉसिबल नाही आहे. आलेच हे लोक बघा, आता मी नंतर बोलेन, नाही तर हे लोक हसतील माझ्यावर. मस्त बनली आहे. काय बोल, काय काय पाहिजे, काय पाहिजे सांग. अच्छा चलो चला जेवण करू. आता आम्ही जेवतो, जेवायला घेऊ आता मस्तपैकी. यांना सर्वांना भूक लागलेली आहे. काय काय अच्छा चल 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 चल. हा आवाज कमी कर एकदम. कुकी हा चल उठ उठ उठ. अगं मात गरम आहे गरम. आमच्या इकडं हमेशा कार्टून लागतं, पण मी तर जेव्हा छोटी होती तेव्हा हुशार होते, तर नुसतं बोलतो आम्ही. तू हुशार आई अर्धी चपाती संपव. त्याच्याने तर तोंडातून पाणी पण खाली पडायला लागलं नाही का. अरे तू केली बोलतो तर ठुक्की व्हायला. नक्की नाही आली, पाणी आला. अय उठ ना ग, उठ. चल बाय कर, इथं बघून बाय कर. इथं बघ ना ग, आवाज कमी कर. ओय बाय तर कर. बाय बाय. भांडा नको. मला आता हर्ष सारखा बसावा लागेल. हर्ष कसा असा असा तसा कसा कसा अँगल घेतो मला पण माहित नाही. आणि फ्रेंड्स, अगर कोणी यूट्यूबर आहे आणि आमचा चॅनल बघत आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आम्ही पण करू तुमचं चॅनल असेल आणि हर्ष पूजा बघत असेल ना. खरं मी सांगते, माझी बहीण भाव्याला खूप सपोर्ट करते. म्हणजे ही माझी बहीण आहे, हिला भाव्या खूप आवडते. भाव्या खूप आवडते. मला ऐसा तो मेरी जो मजाक लेते हो ना गिनी के पापा, ध्यान में रखना, जिस दिन मैं फेमस हुई ना उस दिन तुम्हारा मेरा कटअप. त्या दिवशी फेमस तो पहिली, बाकी तुला काय मनवायचं कमी नहीं, तुम्हें भगवान से मांगते रहेंगे कि भाई इसका कभी कुछ ना हो, इसके लिए सब होता है. भगवान ऐसे तो तुम्हारे कुछ नहीं सुनता, लेकिन इस बारे में सबसे पहले सुनता. राहतो पण तसं नाही चित्रपट. आता कसा बटाटा अटकतो बघा. मन मेरा मंदिर मन में रमन का मंदिर सबसे बडा. अजून तर गाणं नाही मला. पण आम्ही ब्लॉग काढणार आहे तरी ऍडव्हान्स मध्ये विश करते मी तरी. चला बाई, आमच्या घरात शांती आहे. तू सोड. हा त्रास देते मला, मारते वगैरे. आणि तुलाही चांगली नाही का, तुला कधीच त्रास देत मारते. नाही.
माझ्यापेक्षा जास्त ही जास्त मस्ती करते. आणि त्रास तू देत नाही कधी तिला? बाबा तुला ठेवला बाबा. तर तुमच्यासोबत बोलायला मी बेडरूममध्ये आलेली आहे आणि काय बोलतात फ्रेश होऊन आली मी. हे बघा लगेच पाठीमागे आली माझ्या. एक ओके सर. येस, तर मी तुमच्यासोबत बोलायला खास बेडरूममध्ये आलेली आहे आणि ही माझ्या पाठीपाठी आलेली आहे. तर साडी कुठली मी घेतली आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करते. आणि खरं सांगू तर या टायमापर्यंत मी काय झालं बेटा? काय झालं? काय झालं? तर साडी कुठली घेतली आहे मी उद्या सांगते. आणि हा आज फर्स्ट व्लॉग असणार जो मी सेम डे एंड करते. अदरवाईज मी कधीच नाही करत, कारण की तेवढी माझी क्षमताच नसते. संध्याकाळ होईपर्यंत मी पूर्ण डाऊन होऊन जाते. तर जसं मला चांगल्याने बोलता वगैरे येईल किंवा काय, म्हणजे जे जसं जसं आता एक्सप्लोअर करेल तेव्हाच सर्व गोष्टी कळणार आहे ना, की काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. ते बोलता बोलताच होणार आहे. कुठं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सो स्टे ट्यून. आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. सो बाय. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात आधी स्वतःचीच काळजी घ्या. बाय. कुकू बाय कर. बाय कर. हां कसा बाय करायचा दाखव. दाखव दाखव. परत परत दाखव. वन्स मोर. कसा? आणि हिला हिला क्रेज त्याच गोष्टीचा आहे ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे, है ना. 12 वाजायला आले आणि ही अजून झोपत नाही. बघा कसं आहे ना, माझी लाईफ खूप अशी धावपळीची आहे. सर्वांची असते, पण माझ्या लाईफचं असं झालेलं आहे की मला स्वतः काय म्हणतात त्याला, म्हणजे नुसतं धावपळ असते माझी. म्हणजे सकाळी घर आवरा, मग तिला बघा, ती स्कूलला गेली तर हिला सोडून कामाला जा. हे सर्व आपण उद्या डिस्कस करू, हे की नाही. तो सध्याला मी ब्लॉग इथे एंड करते आणि आम्ही आता जातो झोपायला. काय काय? नाही बिलकुल पण नाही. चलो. ओ